विशेषतः बसवे गटामध्ये जी परिस्थिती चाललेली ती अत्यंत चिंताजनक आहे. भोगोली आंबेगर करत या सोसायटीमधनं याची सुरुवात झाली. या सोसायटीचा ठराव करण्याच्या वेळेला येथील सचिवच काही लोकांनी गायब केला. जावली तालुक्यामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडली की हा सचिवच गायब झाला. ही त्या महाशयाने म्हणजे ज्याला जे हे पुढे करत होता की ज्यांना त्या डीसीसी बँकेमध्ये उभं राहण्याचे त्यांनी नियोजन केलं, त्यांनी त्यांच्या स्वभावाची चुनक दाखवली. त्याच्यानंतर इंदवलीमध्ये असाच राडा केला. त्याच्यानंतर आलेवाडी म्हणून गाव आहे, तिथं सुद्धा असाच प्रकार केला. तिथल्या लोकांना तुमच्या नोकऱ्या घालवतो, तिथं जी अंगणवाडी सेविका आहे तिला नोकरीवर कमी करण्याची धमकी दिली. हे असे प्रकार यांनी चालू केले. काही संचालकांना कोंडून ठेवण्यात आलं. आखाडेमधला हा प्रकार तर हा सर्वोच्च प्रकार होता. आखाडेसारख्या 9 संचालकांच्या असलेल्या गावामध्ये कमीत कमी 400 ते 500 लोक बाहेरून आणून दहशत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार झाला. नंतर स्वतःच्या हातेगर गावामध्ये असा प्रकार झाला की ह्यांना संचालकाचा ठराव घ्यायचा होता. त्याच्यासाठी यांनी पूर्णपणे गावामध्ये त्याच दिवशी मुद्दाम कार्यक्रम ठेवणं, सभेचं जागा बदलणं असे प्रकार केले. वातावरण एवढं तंग केलं की त्याच्यासाठी जसा सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीच्या वेळेला राडा झाला त्या पद्धतीने इथं राडा घडवून आणण्याकरता 300 पोलिसांची कुमक इथं आणली. बाकी तिथं जे असणारे 9 संचालक होते त्यातला एका संचालकाला 3 अपत्यामध्ये फॉर्म त्यांचा संचालकांचं पद हे बाद केलं. सदरच्या संचालक पद ज्यावेळेला बाद केलं त्यावेळेला असं निदर्शनास आलं की 2 तारखेमध्येच ते पद बाद केलं. वास्तविक AR ऑफिसनं सुद्धा 2 तारखेमध्ये निकाल अत्यंत जलद दिला. हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली दिलेला निर्णय. तो प्रकार झाला. त्याच्यानंतर सुद्धा असं लक्षात आलं, तिथल्या संचालकांनी असा निर्णय घेतला की आम्हाला बाबा ह्या व्यक्तीला काही मतदान करायचं नाहीये. हे संचालक मंडळ सगळे निघून गेले. ह्यांच्याबरोबर राहिले 3च संचालक मंडळ. धमकी देणं हे करणे असे प्रकार चालू असल्यामुळे त्यातनं एक संचालक पुन्हा नाराज झाला. मतदानाच्या आदल्याच दिवशी देवदर्शनालाच निघून गेला की मला हे राजकारणच नकोय, हे अति होते. ह्या व्यक्तीकडे राहिले 2च संचालक. 2 संचालक राहिल्यानंतर लक्षात आलं की आपली आता पुरती बेआबरू झालेली आहे. मग ह्यांनी काय प्रकार केला हे संपूर्ण लक्षात आल्यानंतर त्यांनी जे प्रयत्न करत होते ते हुंगावमध्ये सन्माननीय जे आमदार साहेब होते यांच्या घरी ही व्यक्ती गेली. म्हणजे राजकारणातली स्वभावाच्या नवीनच पायंडा यांनी पाडला विरोधकांच्या दारात जाऊन. पण गेलेत कसे गेले? स्वतःच्या आजारी असणाऱ्या अर्धांगिनीला त्या माऊलीला घेऊन त्यांच्या दारात गेले. तिथनं त्या साहेबांना फोन लावला. साहेबांना फोन लावून साहेबांना सांगतात काय की मी तुमच्या दारात आलेलो आहे, मला संचालक मला निवडून यायचंय, मला माझ्या नावाचा ठराव झाला पाहिजे, ते तुम्ही द्या, आणि तुम्ही नाही देत नाही तर मी माझ्या पत्नीला इथं पेटवून देतो. ही सोशल मीडियावर आज कित्येक ठिकाणी ती क्लिप फिरत आहे. हा व्यक्ती हा म्हणतोय की मी माझ्या अर्धांगीला इथं पेटवून देतो. ही राजकारणाची कसली पद्धत? स्वतःच्या अर्धांगीला पेटवून देण्यापर्यंत या माशाची मदत जाते. माझी तर त्या संदर्भामध्ये मागणी आहे की महिला आयोगाने, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घ्यावी. एखादा राजकारणी स्वतःच्या पत्नीला पेटवून द्यायची भाषा करतोय. ते झाल्यानंतर हा ठराव त्याच्या बाजूने होत नाहीये असं वाटल्यानंतर ह्या भाषांनी बरेचसे प्रयत्न केले. हाताला काही लागत नाही असे बघितल्यानंतर त्या ज्या संचालक त्यांच्याकडून निघून गेले त्यांना हे भाषे बोलता म्हणले की मी त्यांना 2 लाख रुपये दिलेत तरी सुद्धा ते माझ्या बरोबर राहिले नाहीयेत. वास्तविक हे 2 लाख रुपये म्हणजे मतदाराला दिलेले हे आमिष आहे. या संदर्भामध्ये आम्ही लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे यांच्यावर तक्रार दाखल करणारच आहे. पण सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे की ह्यांनी राजकारणाचा स्तर कुठपर्यंत आणला. एखाद्या सोसायटीचा ठराव करण्यासाठी त्या संचालकांना 2-2 लाख रुपये दिले त्या लोकांनी. म्हणजे नक्की ह्या डीसीसी बँकेमध्ये आहे तरी काय? डीसीसी बँकेचा ठराव ही सहकार क्षेत्रातली बाब. तिथं विकास कामाच्या संदर्भामध्ये हे बोलतात आम्ही ठराव देणार नाही, इथून पुढे ठराव देणार नाही. पण ह्यांची विकासाची व्याख्या ही पूर्णपणे खोटी आहे. आज सुद्धा आंबेगर ते हातेगर रस्ता जर आपण बघितला तर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. कित्येक दिवस हे खड्डे जसेच्या तसे आहेत. नुसत्या वर्गण्या करायच्या, मी हा रस्ता करला, मी तो रस्ता केला, इथं कोट्यवधी रुपये आले, तिथं कोट्यवधी रुपये आले. एक सांगतो तुम्हाला, ह्याच व्यक्तीनं होमगाव जरेवाडी बावधन हा जो रस्ता आहे तो घाट रस्ता पूर्णत्वाच्या जाण्याची वेळ आली त्यावेळेला ह्यांना असं झालं की हे जर श्रेय दुसऱ्याला जात आहे. म्हणून ह्यांनी काय प्रकार केला की घाट रस्त्यापेक्षा तिथून बोगदा काढू की जेणेकरून वाईला जलद पोचू. 6 महिने झाले
एक सर्वे सोडला तर याच्यावर कसल्याही पद्धतीचं पुढं एक इंच सरकलेलं प्रकरण नाहीये. म्हणजे लोकांची दिशाभूल करायची, होणारं काम होऊन द्यायचं नाही, ही प्रवृत्ती कशी की जे काय होणार आहे ते अजिबात होऊनच द्यायचं नाही. अशा ठिकाणी हे करत असताना हुंगाव रस्त्याचं आज करर प्रति पंढरपूर म्हणून मिरवलं जातं. यांनी कररला आढावा मिटिंग घ्यायच्या, मी हे केलं मी ते केलं सांगायचं. जाताना जर आपण कररच्या शेजारचा पूल बघितला, 1-2 महिन्यामध्ये पुलाला चिरे पडलेत. तिथलं भरावाचं काम आहे, तिथं मोठी मोठी झाडांची लाकडं टाकलेली. हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय का काय? कारण हेच सगळे इथले ठेकेदार नेमणं, हे करणं, त्याच्यावर दबाव करणं हीच लोक केली. त्या रस्त्यावर आज खड्डेच आहेत नुसते, रस्ता दिसत नाही. 1-1 फुटाचे रस्ते. आज 50,000 लोक पंढरपूरला जात असताना सगळं भाग त्या खड्ड्यातनं गेलं. ह्यांच्या विकासाच्या व्याख्या ह्या आहेत. 30 वर्ष झालं कसल्याही पद्धतीचं धरणाचं पाणी लोकांच्या शेतामध्ये आलेलं नाही. नक्की लोकांची दिशाभूल किती करतात, प्रचंडपणे दिशाभूल करतात. आणि ही दिशाभूल करत असताना लोकांना जे अपेक्षित आहे, निधी देणार नाही, काही नाही, त्या असल्या वार्ता करतात. स्वतःचं जे कावडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये त्यांनी असा प्रकार केला की ते गाव राज्यस्तरावर येण्याकरता जी ह्या भागातली 42 गावं आहेत, ह्या 42 गावातला जो विकास कामांचा निधी आहे तो संपूर्ण स्वतःच्या गावामध्ये वळवला आणि ह्या 42 गावांना पूर्णपणे वंचित ठेवलं. हेच व्यक्ती डीसीसी बँकेमध्ये मागील 5 वर्षामध्ये संचालक म्हणून कार्यरत होती. या संचालकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी किती मुलांना कामाला लावलं हे यांनी सांगावं. हीच व्यक्ती जावली बँकेची मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. स्वतःला जावली बँकेची सर्वेसर्वा समजते. गेल्या वर्षी जी जावली बँकेमध्ये भरती झाली, खरं तर ती भरती बेकायदेशीर आहेच, त्याच्याबद्दल दुमतच नाहीये. पण ह्या भरतीमध्ये जी लोक घेतली ती लोक खरंच गोरगरिबांची आहेत का हो? आज मी तुम्हाला सांगतो ही लोक गोरगरिबांची नाहीयेत. ह्या प्रत्येक लोकांकडून काही ना काहीतरी रक्कम घेऊनच त्यांनी लावलेली आहे. ही म्हणजे बँक असेल, दुसरी डीसीसी बँक असेल, जावली बँक असेल, ही स्वतःच्या बगल बच्चांना सांभाळण्याकरताच हे चाललेलं आहे. ह्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की मी एखाद्या गोरगरिबाला, जो पात्र विद्यार्थी आहे, पात्र कर्मचारी आहे, त्याला मी त्या बँकेमध्ये भरती केलेला आहे. ह्यांनी छाती समाजाला ज्या देवाला मानतात ना त्या देवाला स्मरून त्यांनी सांगावं. अशी प्रवृत्ती, ही प्रवृत्ती मागच आम्ही त्यांना सांगितले की ह्या प्रवृत्तीनं आता थांबावं. त्यांनी राजकारणातनं कायमस्वरूपी संन्यास घ्यावा. त्यांना आता शांततेची गरज आहे आणि ह्यांच्यामुळं जे जावली तालुक्यातलं वातावरण भंग झालंय ना, जावली तालुक्याला सुद्धा शांततेची गरज आहे. विजन 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 एकदा त्यांनी त्या एकेच्या हितला जाऊन धबधबा बघावा. ज्या व्यक्तीची आज मुख्य निवड शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नेमणूक झालेली, त्यांनी स्वतःच्या निधीतनं पैसे खर्च करून त्यांनी आज तिथे एक धबधबा बनवलेला आहे. ते स्वतःचं विजन असतं. अशी अनेक लोक आज हे करतात, स्वतःच्या गावचा विकास करतात, धडपडतात, पण ह्या लोकांना कधी स्वतःच्या गावचा विकास करता आला नाही. हे सगळं टेम्पररी आमिष दाखवून लोकांना भुलवणं एवढंच काम चाललेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्याकडे सांगतो, ह्या व्यक्तीनं स्वतःच्या शांततेसाठी राजकीय संन्यास घ्यावा.